मंडळी नमस्कार. सध्या निवडणुकीची धामधूम ही जरी जोमात सुरू असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेली ही निवडणुकीची रणनीती एक आगळ्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचली. सध्या निवडणूक कार्यक्रम घोषित झाले असल्यानंतरही महाराष्ट्रात राजकारण हे आगळ्या वेगळ्या पद्धतीवर जाऊन पोहोचलं आहे. त्यातल्या त्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप हे बिघाडी घडून आणेल का अशा चर्चा रंगत असल्या तरी महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना व पक्षश्रेष्ठींना या महाविकास आघाडीचे जन्मदाता असलेले शरद पवार यांच्यावर ठाम विश्वास असल्याने हा वाद शरद पवार यांच्या कोर्टात जाता बरोबर शरद पवारांनी केलेला तह हा शिवसेनेला आपल्या फायद्याचा असेल आणि काँग्रेसचं नुकसान ठरवणारा असेल असा वाटत असला तरी काँग्रेस पक्षाला सुद्धा याची ग्वाही होती की शरद पवार यांच्या कोर्टात गेलेला चेंडू झालेला तह हा नक्कीच काँग्रेसला वाचवणार आहे. या अगोदरही काँग्रेसच्या बाबतीत शरद पवार यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाला काँग्रेसला चांगलंच पाठबळ मिळालं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ घातलेली ही आघाडीची बिघाडी थांबवण्याचं काम शरद पवार यांच्या चाणक्य वृत्तीने एका शेवटच्या टोकावर गेलं असलं तरी महाविकास आघाडी सोबत अनेक मित्रपक्ष आहेत आणि त्यांना सुद्धा या निवडणुकीची संधी मिळावी, घटक पक्षांना सुद्धा न्याय मिळावा अशा पद्धतीने होत असलेल्या वाटाघाटी ह्या वाढत असल्या तरी या निवडणुकीच्या संधीमध्ये मित्रपक्षांनाही आपलं स्थान मिळावं आणि महाविकास आघाडीचं बळकटीकरण पक्क व्हावं अशा पद्धतीने केलेला शरद पवार यांचा हा निर्णय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांची कौशल्य बुद्धी, कर्तव्य तत्परता ही महायुतीला डोकेदुखीची ठरणारी आहे. तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांची भूमिका ही दोन्ही पक्षांना महत्वपूर्ण जरी असली तरी सध्याचा वाद टाळण्यापेक्षा निवडणुकीचा कार्यक्रम लागेपर्यंत किंवा अर्ज भरण्याची अंतिम तारीख असण्यापर्यंत हा फॉर्म्युला असा टिकून मित्रपक्षांनाही सोबत घेण्याचा घाट बसला आहे. त्यामुळे महायुती समोरही अनेक पेच निर्माण करणारे शरद पवार यांच्या चाणक्य बुद्धीला संपूर्ण महाराष्ट्र सलाम ठोकतो यात काही शंका नाही. नमस्कार, मी संतोष पिंगळे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धामधूम होत असली तरी बुलढाणा जिल्ह्यातलं राजकारण हे आगळ्या वेगळ्या वळणावर जाऊन टोपलं आहे. महाराष्ट्रात असलेली महायुती, त्यामध्ये असलेले मित्रपक्ष भाजपाना, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या तिकीट वाटपाची यादी प्रकाशित झाली असली तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं अजून पान हललेलं नाही आणि त्यामध्ये अजितदादा पवार यांना बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजासाठी नव्याने उमेदवार पाहावा लागणार असल्याने अटीतटीची लढत ह्या सिंदखेड राजा मतदारसंघात होणार असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असलं तरी महाविकास आघाडीने मतदारसंघातील बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये चिखली, खामगाव आणि मलकापूर या ठिकाणी उमेदवार ना कामाला लागा असे आदेश दिले असले तरी जळगाव जामोद मतदारसंघामध्ये नेमका मित्र पक्ष कोणाला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. जळगाव जामोद मतदारसंघामध्ये गेल्या 4 निवडणुका भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर संजय कुटे हे आपल्या मुत्सद्दी राजकारणाने येथे गेल्या 20 वर्षापासून सत्ताकारण करत असले तरी येणाऱ्या निवडणुकीसाठी ते 5व्यांदा उमेदवार घोषित झाले असल्याने यावेळीही ते बाजी मारणार असं वातावरण असताना महाविकास आघाडीने या मतदारसंघासाठी कोणतं धक्कातंत्र ठेवलंय का याची उत्सुकता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लागलेली आहे. कधी काळी चर्चेचा सूर हा मतदारसंघ
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांना सुटणार, तर काँग्रेसमध्ये असलेल्या विधानसभा नेत्या यांना वगळून नव्यांना संधी देणार, अशा आज चर्चाचं वातावरण संपूर्ण ठिकाणी होत असलं तरी या मतदारसंघासाठी सकारात्मकतेचं वातावरण कोणत्याच पक्षाने अद्यापही घोषित न केल्यामुळे सगळ्यांची धाकधूक वाढली आहे। विशेषतः ज्या उमेदवारांनी या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे नेमकी वर्णी कुणाची लागणार या परिसरातील सामाजिक जातीय समीकरण याचा विचार करता पक्षातील पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काय निर्णय घेतात याकडे उत्सुकतेचं ठरलं आहे। आणि यामुळे या मतदारसंघात नेमका कुणाला या मतदारसंघाचा जबाबदारी देण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अनेक जण प्रतीक्षेत आहेत, त्यासोबतच मतदारांना आणि या मतदारसंघातील जनतेला मोठी उत्सुकता लागलेली आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून इतर मतदारसंघाच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या काँग्रेसने तुम्ही कामाला लागा असे आदेश दिले असले तरी या मतदारसंघामध्ये कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही आणि म्हणून सध्या चर्चा ठरते आहे या मतदारसंघाची। तरी पाहत राहा, अद्यापही महाविकास आघाडीचे अद्यापही यादी घोषित केली नाही। आज उद्या करता करता ही यादी उद्या प्रकाशित होणार की परवा प्रकाशित होणार की नेमकं येणाऱ्या 26 तारखेला प्रकाशित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। आता सध्या महाविकास आघाडीतील बिघाडी ही शरद पवार यांच्या पोटात चेंडू गेल्याने थांबली असून दिल्लीतूनही याला झेंडी मिळाल्यामुळे शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा दोन्ही पक्षांच्या हितांचा असून त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीला सहकार्य करणारे घटक मित्र पक्ष यांना सुद्धा सकारात्मकतेची झेंडी देणारा असल्यामुळे महायुतीच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। तरी हा व्हिडिओ सध्या होत असलेल्या राजकीय हालचालीवरून आणि मतदारसंघातल्या चर्चेवरून मांडण्याचा मी प्रयत्न केला। सदर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मला ऐकून घेता त्याबद्दल धन्यवाद।